ती नाशिकची, वय 31 वर्ष. सर्वसामान्य मुलींच्या आयुष्यात असणाऱ्या समस्या तिच्याही आयुष्यात होत्या. ती यामुळं त्रस्त झाली होती. आपली मुलगी त्रस्त आहे हे तिच्या आईवडिलांना बघणं शक्य नव्हतं. अशातच तिच्या आईवडिलांच्या कानावर महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे या बाबाची कीर्ती पोहोचली. या महेशगिरीला दैवी शक्ती प्राप्त आहे. तो लोकांच्या समस्यांचं निराकरण करतो. लोकांच्या मागच्या अडचणी तो दूर घालवतो हे तिच्या घरच्यांच्या कानावर गेलं. त्यामुळं कुठे ना कुठे हा महाराज आपल्या मुलीच्या आयुष्यातली दुःख देखील दूर घालवेल अशी आशा या पीडितेच्या आईवडिलांना वाटली. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला घेऊन या महेशगिरी महाराजांचा दरबार गाठला. पण त्यांना कल्पना नव्हती, त्यांच्या समोर बसलेला तो महाराज नव्हता, तो एक वासनांध सर्प होता, ज्याची जीभ नवनवीन शिकारींचा आस्वाद घ्यायला लसलसत असायची. नक्की काय केलं होतं या बाबानं आणि संबंधित युवतीसोबत नक्की काय घडलं होतं हे सगळं जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. नाशिक, त्र्यंबकेश्वरांची पावनभूमी. गंगे इतकीच पवित्र असणारी गोदावरी या नाशिकमधून वाहते. या गोदेच्या काठावर वसलेली मंदिरं त्या नदीची आणि नाशिकची पवित्रता जगाला दाखवून देतात. मात्र गेल्या काही कालावधीत या पवित्रतेला कुणाची तरी नजर लागली की काय असा प्रश्न उपस्थित होतो. अगोदर नराधम अशोक खरात प्रकरण बाहेर आलं. या प्रकरणात अनेक राजकारणी उघडे पडले आणि त्यानंतर आता आणखीन एक नाव पुढे आलंय, ते म्हणजे महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे. या भोंदूनं धरणगाव खडक इथे दत्त देवस्थान उभं केलं होतं. इथं तो दत्ताचा दरबार भरवायचा, लोकांना स्वप्न दाखवायचा. कुणाच्या काही अडीअडचणी असतील तर त्यातून मी त्यांचं निराकरण करेल असा विश्वास द्यायचा. भगवी कपडे घालायचा, लोकांना ज्ञान वाटायचा. त्याचे पराक्रम हे फक्त ज्ञान वाटण्यापुरते मर्यादित नव्हते, तर तो आपल्या ताकदीच्या जोरावर लोकांच्या अंगात आलेली भूतं घालवायचा दावा करायचा. कुणावर करणी केलेली असेल तर ती दूर करायचा. त्याच्या दरबारामध्ये तो खुर्चीवर बसलेला असायचा आणि त्याच्या पायाजवळ त्याचे भक्तगण बसलेले असायचे. त्यात कुणाच्या अंगात आलं असेल, कुणात भूताचा वास असेल, कुणावर करणी केलेली असेल तर अशी लोक मोठमोठ्याने किंचाळायची. त्यांना तो दम द्यायचा, ए गप्प बस, कालवा केला तर तुला मुक्ती मिळणार नाही, आवाज बंद कर तुझा तरच तुला मुक्ती मिळेल. त्याच्या आवाजानं आपल्याला मुक्ती मिळेल या आशेनं ती भूतसुद्धा स्वतःचा आवाज बंद करायची. पण या धमक्या फक्त भूतांना नव्हत्या. या धमक्या या बाबाकडून पीडित ठरलेल्या त्या प्रत्येकीला होत्या, ज्यांना त्रासातून मुक्त करण्याची स्वप्न दाखवत या विकृतानं त्यांचं लैंगिक शोषण केलं होतं. याचा भक्त दरबारही मोठा होता. अनेक प्रतिष्ठित आणि पोहोचलेले नागरिक याचे भक्त होते. यामुळं आपल्या दरबारात आलेल्या नाशिकमधल्या एका पीडितेला त्यानं विश्वास दिला की मी तुझ्या आयुष्याचं कल्याण करेल. त्यानं पुढे या महिलेला सांगितलं, तुझ्यावर करणी केली आहे, त्यामुळं तुझ्या आयुष्यात समस्या येत आहेत. तुला या समस्यांमधून मुक्ती हवी असेल तर 4 गुरुवार तू माझ्या मठात ये, माझ्या मठातल्या कुंडात आंघोळ कर आणि औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घाल. ती महिला याला तयार झाली. याच दरम्यान या भोंदू महेशगिरीनं संबंधित पीडितेचा मोबाईल नंबर घेतला. तो तिच्याशी वैयक्तिक संपर्क साधू लागला. त्यानं या संपर्काच्या दरम्यान या पीडितेला पूर्णपणे आपल्या कयात घेतलं. त्यानं तिला पटवून दिलं की मीच तुला मुक्ती मिळवून देणार आहे. त्यानं त्या पीडितेच्या आई वडिलांना देखील विश्वास पटवून दिला की तुमची मुलगी माझ्यामुळेच सर्व त्रासांमधून बाहेर निघणार आहे. या आई वडिलांनी आपल्या मुलीचं आयुष्य सुखाचं होईल म्हणून त्या विकृतावर विश्वास ठेवला. या महेशगिरीनं या विश्वासाचाच गैरफायदा घेतला. त्यानं त्या पीडितेला एकटीला भेटायला बोलवून घेतलं. त्यानं तिच्या आई वडिलांनाही या गोष्टीची कल्पना दिली की मी तुमच्या मुलीला बोलवून घेतोय, कारण मी तिला तिच्या समस्यांमधून मुक्तता देणार आहे.
त्यामुळं त्या पीडितेच्या आई वडिलांनीही या गोष्टीला आक्षेप घेतला नाही, कारण ते या महेशगिरीमध्ये देवाला पाहत होते. तो नराधम ज्या पद्धतीनं शिकारी जाळे लावून बसतो आणि आपलं सावज त्या जाळ्यात अडकायची वाट पाहतो, तशीच संबंधित पीडित महिलेची वाट पाहत होता. ती पीडित अशीच सावज रूपानं महेशगिरीच्या समोर आली. महेशगिरी ओठांवरून जीभ फिरवत त्या पीडितेकडे बघत होता. त्यानं तिला सोबत घेतली आणि नाशिकमधल्या एका लॉजचा रस्ता धरला. याबाबत संबंधित अनभिज्ञ होती. महेशगिरीनं तिला आपल्या कुशीत घेतलं, तिला विश्वास दिला की मी तुला सुखाचा मार्ग दाखवणार आहे. आंधळेपणानं ती पीडिता त्याच्या सोबत गेली. महेशगिरीनं पुढं काय करायचा याचा प्लॅन अगोदरच ठरवला होता. त्यानं तिला एका लॉजमध्ये नेलं. त्यानं तिला स्पर्श केला. पण म्हणतात ना, स्त्रीचा 6वा सेन्स हा कायम जागा असतो. त्या पीडितेनं महेशगिरीला अडवलं. तिनं विचारलं, महाराज हे काय करताय? महाराज म्हटला, तू मला अडवू शकत नाहीस. मी तुला मारून टाकीन. माझं कुणीच काही वाकडं करू शकणार नाही. त्याच्या त्या धमकीनं त्या पीडितेच्या डोळ्यात हरणांच्या डोळ्यात असणारी भीती दाटली. मात्र त्या नराधमाला तिची दया आली नाही. गुलाबांच्या पाकळ्यांना कुस्करावं तसं त्या विकृतानं त्या पीडितेची इज्जत लुटली. पीडिता घाबरली. ती सैरभैर झाली. तिला सुचेना. ती घरी आली. तिनं सगळा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. 2024 मध्ये ही घटना घडली होती. त्याच वेळी तिच्या घरचे तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेले. मात्र अशोक खरातप्रमाणेच या धर्मांध महेशगिरीची पोहोच देखील वरपर्यंत होती. या गरीबच्या लेकीला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये ठाव लागू दिला नाही. तिची तक्रार घेतली नाही. तिला वाऱ्यावर सोडलं. पण ती पीडिता लढत राहिली. तिचा न्यायावरचा विश्वास टिकून होता. या घटनेला 2 वर्ष उलटून गेली आणि आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपर्कात संबंधित पीडिता आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक शाखेनं या पीडितेला न्याय मिळवून द्यायचं ठरवलं. या पीडितेसोबत जे काही झालं होतं ते ऐकून अनीसवाल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं. अनीसचे कार्यकर्ते संबंधित पीडितेसोबत पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी या संबंधित महेशगिरी विरोधात गुन्हा नोंदवायला पोलिसांवर दबाव टाकला. कल्पना करा, एक बाई आपल्या संसारातल्या अडचणी घेऊन त्याचं निराकरण मिळावं म्हणून भगवी कपडे घालून बसणाऱ्या आणि स्वतःला देव म्हणवणाऱ्या एका माणसाच्या पायावर डोकं ठेवायला जाते. मात्र तो विकृत आपली नजर तिच्या कमरेवरून फिरवत तिला शिकार म्हणून पाहत असतो. पण आता अनीसनं पुढाकार घेतला. या पीडितेला सुरुवातीला पोलिसांनीही न्याय दिला नव्हता. मात्र अनीसवाल्यांमुळं या बाबाच्या विरोधात लैंगिक अत्याचारासोबतच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वयेअंतर्गत देखील गुन्हे दाखल झालेत. या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करतायत. मात्र या वारंवार समोर येणाऱ्या घटना नक्की या पुरोगामी महाराष्ट्राला काय झालंय हा प्रश्न विचारतायत. त्यातली त्या जमेची बाब ही आहे की आता या संबंधित पीडितेनं फक्त या भोंदूवर गुन्हेच दाखल केले नाहीत, तर आपला 2 वर्षांचा लढा आणि संघर्ष पूर्ण केलाय आणि सोबतीनं तिनं माध्यमांमध्ये हे आवाहनही केलंय की या बाबाकडून आणखीन कोणी महिला पीडित असतील तर त्यांनीही पुढे यावं आणि तक्रार दाखल करावी. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात माध्यमांनी आणि पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळं आपल्याला धीर आला आणि आपण पुन्हा धाडस केलं असंही त्या पीडितेनं कबूल केलं. तूर्तास तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? स्वतःला देवाचा अंश किंवा अवतार सांगणारे हे भोंदू जेव्हा महिलांचं शोषण करतात तेव्हा धर्माचं नाव कमी होतं का? धर्माला बट्टा लागतो का? मला तुमची मतं कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.